आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा, आरोपीला ग्रामस्थांकडून चोप, पोलिसांकडून अटक. जत तालुक्यातील व्हसपेट येथे अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या गंभीर प्रकरणात जत पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून मारहाण केल्याची ही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 जुलै 2024 रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास व्हसपेट येथील आत्याच्या घरासमोरील रस्त्यावर पाण्याच्या ड्रमाजवळ 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी उभी असताना आरोपी राजेंद्र निंगप्पा दोडमणी व 41 राहणार व्हसपेट तालुका जत याने तिचा हात धरून तिला घरात येण्यास सांगितल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी संबंधित मुलीने प्रतिकार करून आईला हाक मारण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिचा हात जोराने खेचल्याने तिच्या अंगावरील कुर्तीचा पुढील भाग फाटला. या प्रकारामुळे मुलीच्या मनास लज्जा व मानसिक धक्का बसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून चोप दिल्याचे समजते. त्यानंतर जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात आरोपी राजेंद्र निंगप्पा दोडमणी यांच्याविरुद्ध विनयभंग व अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे करत आहेत. या घटनेमुळे व्हसपेट परिसरात मोठी खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.